हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे भेट. आमचं घर पुण्यात. आमच्या कुटुंबात आई वडील आणि मी. सगळं सुरळीत चाललेलं. आई खूप शांत, संयमी आणि नेहमी स्वतःच्या विश्वात रमणारी. तिचं जीवन म्हणजे नेमकं ठरलेलं. सकाळचा चहा, देवपूजा, ऑफिस, संध्याकाळी थोडं बागकाम. पण दरवर्षी एक गोष्ट मात्र आम्हा दोघांना, मला आणि बाबांना, नेहमीच गोंधळात टाकायची. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आई काही दिवसांसाठी भेट म्हणून मुंबईला जायची. ती म्हणायची तिथे एक जुनी मैत्रीण आहे, शांता. तिच्याशी वर्षातून एकदा भेटायचं ठरवलंय. बाबा हसत मान हलवायचे आणि मीही जास्त विचार केला नाही. पण प्रत्येक वेळी ती परत यायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव असायचा. ना हसू, ना दुःख, पण एक गहिरं ओझं डोळ्यात दडलेलं असायचं. असं 3 वर्ष गेली. एकदा तिला परत यायला उशीर झाला. फोन बंद, संपर्क नाही. बाबा म्हणाले रेल्वे लेट झाली असेल. पण माझं मन शांत नव्हतं. मग मी ठरवलं पुढच्या वेळी ती जाईल तेव्हा मी तिच्या मागे जाईन. आई पुन्हा फेब्रुवारीत निघाली. तिचा नेहमीचं तीच ट्रॅव्हल बॅग, त्या जुन्या निळ्या साडीत, चेहऱ्यावर नेहमीसारखं स्थिर हसू. तिने पुणे स्टेशनहून ट्रेन पकडली. मी मागेच गेलो, लांबून न सांगता. ती मुंबईत उतरली, पण थेट कुठल्या घराकडे गेली नाही. ती एकटीच टॅक्सीने दादरकडे गेली. मग तिथून ती टॅक्सीने छोट्या गावातल्या दिशेने निघाली, वसई. मी अंतर राखून तिच्या मागे गेलो. ती एका जुन्या ख्रिश्चन स्मशानभूमीसमोर उतरली. सूर्य मावळत होता. आईने एका समाधीजवळ शांतपणे फुलांचा गुच्छ ठेवला. तिच्या डोळ्यातून हळूच पाणी आलं. ती काही क्षण डोळे मिटून उभी राहिली. मला अजून काही समजत नव्हतं. ती कोणाची समाधी होती? ती कोणाला भेटायला येत होती? ती निघून गेल्यावर मी पुढे गेलो. समाधीवर लिहिलं होतं, अमोल देशमुख, 1985, 2011. माझ्या पायाखालचं थरकापून गेलं. आईचं लग्न बाबांशी 2013 मध्ये झालं होतं. मग हा अमोल देशमुख कोण होता? त्या रात्री आई घरी परतली. मी काही विचारलं नाही, पण मनात प्रश्न होतेच. दुसऱ्या दिवशी जेवणानंतर मी शांतपणे विचारलं, आई, मुंबईला तू दरवर्षी कुणाला भेटायला जातेस? ती थबकली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, आता तुला सांगायची वेळ आली बहुतेक. ती उभी राहिली, आपल्या खोलीत गेली आणि जुनं लोखंडी ट्रंक उघडलं. त्यातून एक लहानसा फोटो फ्रेम आणि एक कागद काढला. फ्रेममध्ये एक तरुण मुलगा, चेहऱ्यावर शांत हसू, डोळ्यात प्रेमाची चमक. हा अमोल, माझा पहिला नवरा. मी थिजलो. आई हळूच म्हणाली, आमचं लग्न कॉलेज संपल्यावर झालं. प्रेमाचं. दोन्ही घरच्यांना मान्य नव्हतं. पण आम्ही घरच्यांच्या विरोधात लग्न केलं. 2 वर्ष सगळं सुंदर होतं. पण एक दिवस तो ऑफिसहून परत आला नाही. अपघात झाला होता. मी गरोदर होते, पण धक्क्याने माझं मूल पडलं. त्याच्या घरच्यांनी मला जबाबदार ठरवलं आणि मी गाव सोडलं. नंतर तुझ्या बाबांना भेटले. त्यांनी माझं आयुष्य पुन्हा उभं केलं. ती थांबली. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंसोबत म्हणाली, दरवर्षी त्या ठिकाणी मी जाते, कारण त्याने कधी निरोप घेऊ दिलाच नाही. पुढच्या वर्षी फेब्रुवारी आला. आई पुन्हा जायला निघाली. पण यावेळी ती एकटी नव्हती. मी तिच्यासोबत गेलो. त्या समाधीजवळ फुलं ठेवताना तिच्या डोळ्यात वेगळा शांततेचा भाव होता. ती म्हणाली, आता मी पुन्हा येणार नाही अमोल. आता मन शांत झालंय. घरी परतल्यानंतर काही आठवड्यात आई आजारी पडली. ती म्हणाली, त्या शेवटच्या भेटीत मी सगळं सांगून आले.
त्या रात्री ती शांत झोपली आणि कधीच उठली नाही. आईच्या स्मरणार्थ आम्ही तिच्या इच्छेप्रमाणे तिची अस्थी त्याच समाधीजवळ विसर्जित केल्या. मी समाधीजवळ उभा राहून पाहिलं. 2 नावे आता एकाच संगमरवरी दगडावर कोरलेली होती. अमोल देशमुख आणि सुमन देशमुख. ज्यांना वेगळं व्हायचं नव्हतं ते अखेर एकत्र आले. त्या क्षणी मला समजलं, आईची भेट म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला नव्हे तर तिच्या अपूर्ण प्रेमाला, तिच्या जुन्या सत्याला होती. आणि आता ती भेट कायमची पूर्ण झाली होती. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.